जागते मना मनात भिडते एका सुरात जय जय महाराष्ट्र हो दुमदुमते हीच घोषणा शिवसेना शिवसेना एकनिष्ठ वचनबद्ध भले क्रांती भले युद्ध आणू आम्ही सुराज्य हृदयातून हीच भावना शिवसेना शिवसेना एकजूट एक संघ वचनाला कटिबद्ध गणपू राष्ट्र बलशाली घेऊन विचार शिवसेना शिवसेना आली शिवसेना आली शिवसेना शिवसेना। त्या फ्लॅटमध्ये आग लागली तर त्या ठिकाणी अग्निशामकच्या ज्या गाड्या आहेत त्या देखील नाही। त्याप्रमाणे बघितलं तर इथे लहान मुलांना बघायला गेलं तर मोठं गार्डन देखील नाही, सांस्कृतिक भवन असेल, मोठं हॉस्पिटल असेल। आम्ही कितीतरी कोविडच्या काळामध्ये आम्हाला त्या ठिकाणी वायसीएमला जावं लागायचं, त्याचप्रमाणे निगडीमध्ये जावं लागायचं। म्हणजे आमच्या नागरिकांची जे हाल झाल्यात त्याचे आम्ही कुठेतरी या ठिकाणी विकासाच्या माध्यमातून या ठिकाणी नागरिक या ठिकाणी एकजुटीने या ठिकाणी आमच्या मागे लागलेले आहेत। खऱ्या अर्थानं हा विकास बघण्यासाठी नागरिकांनी स्वतःहून पुढाकार घेऊन या ठिकाणी आमच्या चारींना आशीर्वाद या ठिकाणी दिलेला आहे। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी राजेंद्र बाळासाहेब तरस, शिवसेना लोकसभा अध्यक्ष, मावळ लोकसभा। खऱ्या अर्थानं महानगरपालिकेचं बिगुल वाजलेलं आहे आणि आजपासून आमचा प्रचाराचा नारळ फुटलेला आहे। परंतु ही औपचारिकता होती। गेल्या अनेक महिन्यांपासून अनेक वर्षांपासून आम्ही प्रभाग पिंजून काढलेले आहे, घरोघरी जाऊन या ठिकाणी नागरिकांच्या समस्या अडचणी सोडवलेल्या आहेत। तर 10-12 दिवस असो किंवा 7-8 वर्ष असो, आम्ही नागरिकांच्या सुखदुःखात त्यांच्या प्रत्येक अडचणीत सहभागी झालेले आहे। आणि या 10 दिवसामध्ये संपूर्ण 75,000चा हा मतदारसंघ आहे। संपूर्ण महानगरपालिकेचा सर्वात मोठा मतदारसंघ असल्यानं आम्ही हा सर करण्यासाठी आज आगेकूच झालेलो आहोत। खऱ्या अर्थानं आज ही आमच्या विजयाची नांदी असून भविष्यकाळात नागरिकांनी जो आमच्यावर विश्वास ठेवलेला, पक्षाने विश्वास ठेवलेला, हा नक्कीच आम्ही सार्थ करण्याच्या ठिकाणी प्रयत्न करू व आपल्या सर्वसामान्य जनतेच्या आज बळावर आम्ही 100% विजयश्री खेचून आणू। या प्रभागामध्ये आजपर्यंत केव्हाच शिवसेनेचा धनुष्यबाण या ठिकाणी रोवला गेला नव्हता, परंतु आम्ही 4ही उमेदवारांच्या बळावरती या प्रभागामध्ये पहिल्यांदा धनुष्यबाण 4-0 अशी लढत करणार आणि विकास कामांच्या जोरावर आम्ही नक्कीच विजयश्री होणार। जो पॅनल आता तयार झालेला आहे तो जनतेनेच तयार केलेला आहे आणि ही संधी जनतेने ऑलरेडी आम्हाला दिलेली आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये 16 तारखेला तुम्हाला समजेल की जनतेतल्या मनातल्या सगळ्या इच्छा 16 तारखेनंतर दिसतीलच। ज्या गोष्टी राहिल्यात त्या भविष्यामध्ये कसल्याही प्रकारची कमतरता भासून देणार नाही। मी माजी नगरसेवक असल्यामुळे तुम्हाला सांगतो, जो अनुभव आहे त्या अनुभवाच्या जोरावरती जी आज ही जनता लोटलेली आहे, तर फक्त जनतेचा विश्वास आहे की आज या अनुभवाचा अनुभव आणि जे आज माझ्या बाजूला राजेंद्र तरस, त्यांच्या सौभाग्यवती ऐश्वर्याताई आणि इकडं निलेश तरस, त्याचबरोबर बापूसाहेब कातळे यांच्या सौभाग्यवती रेश्माताई कातळे यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे आज बापू असेल, निलेश असतील किंवा राजेंद्र यांनी या प्रभागामध्ये खासदार फंडाच्या माध्यमातून कितीतरी कॉन्क्रीटचे रस्ते केले, वैयक्तिक लोकांना जाऊन मदती केल्या। बापूंनी भरपूर प्रमाणामध्ये मदती केलेल्या आहेत। आज साईनगरपासून तर डायरेक्ट वाल्हेकरवाडीपर्यंत प्रत्येकाचं नाव चर्चेत आहे, ज्यामुळं की आज 4ही पॅनल आमचा खूप चांगला मजबूत पॅनल झाला। आमचा एक नुसता गावचा पॅनल नाही, तर एक घरातलं एक जीव झालेला आहे। हे अख्खा जनता जी दिसती ती एकजुटीने जमलेली आहे आणि ह्या माझ्या अनुभवाच्या जोरावर आणि यांच्या सर्वांच्या ताकदीने निश्चितच आपल्या प्रभागाचा, प्रभाग 16चा 100% विकास होणार। विकासनगरचा विकास होईल, त्याचप्रमाणे किवळे, विकासनगर, रावेत, वाल्हेकरवाडी आणि साईनगर, मामोड या सर्व भागाचा विकास खूप चांगल्या प्रमाणात, मोठ्या प्रमाणात होईल असं मी जनतेला आव्हान करतो। यापूर्वी भाजपची सत्ता होती, भाजपच्या सत्तेच्या काळामध्ये काही विकास कामं झाली नाही। भाजपच्या सत्तेच्या काळात विकास कामं झाली, परंतु काही ठिकाणी खीळ बसलेली आहे। तुम्हाला सांगायचं, मुद्दाम खीळ बसलेली आहे आणि ती खीळ उपसण्याचं काम आम्ही 4 जण करणार आहेत। कारण का तर त्या ठिकाणी गेल्यानंतर एकटा हा विकास करू शकत नाही, सर्वांचा सपोर्ट लागतो आणि माझा पॅनल ज्यावेळेस विजयी होईल त्यावेळेस 100% जी खीळ लागलेली आहे, भाजपने जी खीळ लावलेली आहे ती 100% आम्ही ती खीळ काढू आणि प्रभागाचा विकास करू। जागते मना मनात भिडते एका सुरात जय जय महाराष्ट्र हो दुमदुमते हीच घोषणा शिवसेना।